राज्याचे मुख्यमंत्री माननीय सावंत साहेब आणि या महाराष्ट्रातील अनेक गोरगरीब रुग्णांचे जीव ज्यांनी वाचवले, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निर्माण करून हजारो लोकांना मदत केली। ओम प्रकाश सेठे साहेब उपस्थित, माननीय गोपी साहेब, सर्व मान्यवर पत्रकार मित्रांनो, खरं तर आता तुमच्यासमोर नेमकं काय बोलायचं असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये पडला आहे की रोज अनेकांची ऑपरेशन करणारे तुम्ही मंडळी माझ्यासमोर उपस्थित आहात आणि तुमच्या पुढे मी काय बोलावं, मी एकच बोलेन की काय काय दवाखान्यामध्ये मी बघतो डॉक्टर हा काही देव नाही, बरोबर, प्रत्येक दवाखान्यात, पण देवापेक्षा तर कधी तुम्ही काहीच नाही। इतकी सगळी देवा समान मंडळी इथं उपस्थित आहात। आज तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेची रणधुमाळी आता एका अंतिम टप्प्यावरती आलेली आहे। शंका, कुशंका, अफवा, लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करणं असे सगळे विषय सुरू आहेत। तर तुम्हा सर्वांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की जत तालुक्यातल्या जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि तुम्ही सुद्धा या निवडणुकीमध्ये जातीनं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, कारण आता जत तालुका महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती चर्चेला आलेला आहे, हे तर तुम्हाला मान्य आहे ना। जत तालुका आता पूर्ण एक 10-12 मतदारसंघ महाराष्ट्रातले आहेत, त्यामध्ये जत तालुक्याची चर्चा सुरू आहे। जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा नारळ फुटला। भाजप जगात सर्वात जास्त सदस्य असणारी पार्टी आहे। केंद्रामध्ये सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सत्तेमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूतीनं काम करते। अशा पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ आपल्या जतमधून होतोय, याचा तुम्हाला अभिमान वाटला की नाही वाटला? हा, जरा जोरात बोललं तर मलाही बरं वाटलं, तुमचं म्हणणं काय तेही कळलं। तुम्ही असे सगळे गंभीर आहे, धरून असल्यासारखं बसलाय। तुम्हाला माझी खरंच विनंती आहे की आम्ही तुम्हाला फ्री बोलतोय, शेवटी परत तुम्ही तुमचं मत ठरवा, काय करायचंय काय नाही करायचं, ठीक आहे। तुम्ही आम्ही सांगितल्यानंतर तुमचं मत बदलेल असं काय तुम्ही साधी सोपी माणसं आहेत असं आम्ही समजत नाही। आम्ही तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे की जर भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ माझ्या जत मतदारसंघामधून होतोय, हे माझ्यासाठी तर अभिमानाची बाब आहे की भाजप नंबर 1 ला प्रचाराचा शुभारंभ करतोय आणि प्रचाराचा नारळ फोडताना देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतायत की 288 विधानसभा क्रमांक हा इतर पार्टीच्या लोकांच्यासाठी असेल, इतर लोकांच्यासाठी असेल, पण माझ्यासाठी हा नंबर 1 चा मतदारसंघ आहे। जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की माझ्यासाठी नंबर 1 चा मतदारसंघ आहे, तर ह्याचं गणित पूर्णपणे मतदारसंघाचं बदललंय। तो विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा नंबर 1 लाच असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मला निवडून द्या, मी तिथं पाठपुरावा करेन। मी त्यांच्याकडून एक शब्द पण घेतला की जत तालुक्याचा दुष्काळ मिटवण्याचं काम देवेंद्रजी भाऊ मुख्यमंत्री असताना बऱ्यापैकी झालं आणि आता राहिलेल्या 65 गावांना पाणी द्यायचं योजना सुद्धा जलसंपदा मंत्री असताना यांच्याच नेतृत्वामध्ये झाली। 2000 कोटी रुपये एका वेळेस 2000 कोटी रुपये। 2.5 वर्ष माननीय जयंत पाटील जलसंपदा खात्याचे मंत्री होते, या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांच्या पोराला इथं उभा करण्यासाठी त्यांनी 1 वर्षभर चाचपणी केली होती, तरी सुद्धा 50 कोटी रुपयाचा सुद्धा निधी त्यांनी दिला नाही। परंतु इथून 800 किलोमीटर असणाऱ्या नागपूर मधला नेता महाराष्ट्रासाठी कसा काम करू शकतो त्याचं हे उदाहरण आहे। जत तालुक्यातल्या 65 गावांसाठी 2000 कोटी रुपयाची योजना दिली, टेंडर झालं, काम सुरू झालं,
साधं नारळ फोडायला सुद्धा ते आले नाहीत. दुसरीकडे 5 लाख रुपयाचं शौचालयाचं काम झालं तर आमदार 4 वेळा म्हणतोय की नारळ कधी फोडायला मला बोलवताय. 10 लाखाचा रस्ता केला तर मला नारळ कधी फोडायला बोलवताय. 10 लाखाचं सभामंडप केलं तर बोकडं कापून मला तुम्ही कधी बोलवताय. परंतु 2000 कोटी रुपयाची योजना झाली. आमच्या नेत्याला वाटलं नाही की आपण त्याचं मार्केटिंग करावं. त्यांना वाटलं नाही की तिथं एखादा मोठा कार्यक्रम घ्यावा. हे वेगळं पण आहे आपल्या नेतृत्वामध्ये. आणि त्याच्या पुढे जाऊन मी त्यांच्याकडून एक शब्द घेतला की उमदीला MIDC आम्ही केली आहे, मंजूर केली आहे. तुम्हाला कळालं की नाही? परवा उद्योग मंत्री पण येऊन गेले. उमदी मधली MIDC आहे ती 2000 एकरामधली आहे. किती? 2000 एकरामधली. सांगलीची जी MIDC आहे, कुपवाड मिरज MIDC, ही आहे 166 हेक्टर मधली. किती? 166 हेक्टर. आणि आपली आहे 800 हेक्टर मधली. म्हणजे सांगली MIDCच्या 5 पट मोठी MIDC आपल्या उमदीमध्ये होते. सांगलीच्या MIDC मध्ये 400 कारखाने आहेत. त्या MIDC मध्ये 15,000 लोक कामाला आहेत. आणि आपल्या MIDC मध्ये किती कारखाने होतील आणि किती लोक कामाला होतील ते तुम्ही गणित करा. आणि आता जेवढ्या MIDC राज्यामध्ये आहेत त्यातले उद्योजक वैतागलेले आहेत. कुणाला वैतागले? तिथल्या पुढाऱ्यांना. कुणाला वैतागले? तिथल्या गुंडांना. कुणाला वैतागले? तिथल्या खंडणी बाजारांना. MIDC झाल्याच्या नंतर आम्ही येणाऱ्या उद्योजकांना आश्वासित करू की तुम्हाला संरक्षण देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची राहील. तुम्हाला 1 रुपया कोणी त्रास देणार नाही. तुम्ही बिनधास्त इथं उद्योग करा. आमचा स्वार्थ एकच आहे की माझ्या जत तालुक्यातल्या बेरोजगार पोराच्या हाताला काम द्या. याच्या पलीकडे आम्हाला काही इंटरेस्ट नाही. मग उद्योजक येतील का नाही येतील सांगा. आणि मी त्यांच्याकडून एक शब्द घेतला, एक इंटरनॅशनल ब्रँड असणारी कंपनी तुम्ही आम्हाला द्या. 1 युनिट द्या, एक प्रकल्प द्या की ज्या प्रकल्पामध्ये 10,000 लोक एकाच प्रकल्पात कामाला लागतील. 100, 200, 300, 400, 500 एकरात एकच प्रोजेक्ट असा द्या की तिथं आमच्या जत तालुक्यातली सगळ्या पोरांच्या हाताला काम मिळेल. हे होऊ शकतं की नाही होऊ शकत? तर आम्ही काही पिक्चरची स्टोरी सांगतोय असं वाटतंय, काही स्वप्न दाखवतोय असं वेगळं नाही. हे वस्तुस्थिती आहे. हे शक्य आहे. MIDC साठी जो आपला प्लॉट आहे तो टेबल प्लॉट आहे, एकदम मस्त आहे. आणि त्यामुळं इथं चांगला प्रकल्प येऊ शकतो. आणि म्हणून आज आम्ही तुमच्याकडं विधानसभेला मतदान मागायला येण्यापूर्वी जतला आम्ही MIDC आणली. जत शहराला पाणी पुरवठ्याची 80 कोटी रुपयाची योजना आणली, 78.94 कोटी रुपयाची. किती दिवसाला पाणी येतं जत शहरामध्ये? कोण कोण राहते ताई? किती दिवसाला पाणी येतं? 8 दिवस, 10 दिवस. दुर्दैवाची गोष्ट आहे. 8-8 दिवस पाणी येत नाही. सकाळी कधी 11ला येतंय, दुपारी 2ला येतंय, सायंकाळी 5ला येतंय, रात्री 11ला येतंय, पहाटे 2ला येतंय, पहाटे 4ला येतंय, पहाटे 5ला येतंय. काय नियोजन? म्हणे भूमिपुत्र पाहिजे. अरे भूमिपुत्रांनो, 1995 ते 99च्या दरम्यान भाजपा युतीचं सरकार असताना जत शहरामध्ये पाणी पुरवठ्याची योजना झाली. 99 नंतर 2024 25 वर्ष झाली, तुम्ही साधी पाणी पुरवठ्याची योजना आणू शकला नाही. मला हा विषय महिलांनी सांगितल्यानंतर 2 महिन्याच्या आतमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे बसून योजना मंजूर केली, टेंडर केलं, टेंडर झालं. डिसेंबरमध्ये त्याचं काम सुरू होतंय आणि 6 महिन्याच्या आतमध्ये जत शहराच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचं पूर्ण काम आम्ही करून देणार. आणि एक जरी घर असलं वस्तीवरती जत शहराच्या हद्दीमध्ये, तिथं नळ पाणी पुरवठा करायची व्यवस्था आम्ही करणार. हे आम्ही योजना मंजूर करून दिली. मी तुम्हाला आश्वासन देत नाही, तुम्ही मला मतं द्या, मग तुम्हाला पाणी पुरवठ्याची योजना देतो. आम्ही अगोदर दिली, टेंडर झालं, त्याचं आता काम आचारसंहितेनंतर सुरू होईल. हे काम आमचं आहे. आता मी शहरामध्ये जवळपास 20 कोटी रुपये रस्त्याला दिलेले आहेत. आता आम्ही रस्ते थांबवले. का थांबवले? आता पाणी पुरवठ्यासाठी ते सगळे रस्ते उकरले जातील. आता ते उकरू द्या. एकदा उकरून झालं का परत पूर्ण शहरामध्ये आम्ही कॉन्क्रिटीकरण, डांबरीकरण करून घेतोय. एक पण गल्ली बोळ, विस्तारित भागातला एक पण रस्ता
आम्ही मोकळा ठेवणार नाही, त्याच्यावरती पूर्णपणे व्यवस्थितपणे डांबरीकरण होईल, गटारी होईल अशी व्यवस्था जत शहरासाठी आम्ही करून देतोय. मी सांगितलंय ड्रोननं शूट करून घ्या जत शहर. आता मी बोलत असताना मी आमदार होण्यापूर्वी जर तुम्ही मला आमदार करणार असाल 23 तारखेला तर त्या हिशोबाने मी बोलतोय, बरोबर का? आणि तुम्ही मला अगोदर आमदार झाला असे बोलतोय, तुम्ही मला आमदार करणार आहे अशा हिशोबाने मी गणित मांडतोय की तुम्ही ड्रोननं शूट करून घ्या जत शहराचा परिसर. 23 नोव्हेंबर 2024ला तुम्ही मला आमदार केल्याच्या नंतर 23 नोव्हेंबर 2025ला एकदा शूट करू, बरोबर? 23 नोव्हेंबर 2026, 27, 28 आणि 29ला शूट करू. यामध्ये किती बदल झालाय हे मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही सांगतो आता ज्यांचं मला नाव आठवेना ते एकदम सिनियर आहे, त्यांच्या घरातले पण इतर राजकारणामध्ये होते, ते असं पायऱ्या चढून वर जायचंय सरळ. ते डॉक्टर साहेब मला काय बोलले, मी 80 पासून इथं प्रॅक्टिस करतोय, जर शहरामध्ये 80ला आलेला माणूस 2024ला आला तरी तो कुठंच चुकणार नाही, त्याला कुठंच बदल दिसणार नाही, अशी परिस्थिती मी 80 पासून बघतोय, असं त्यांचं वाक्य होतं. डॉक्टर साहेबांचं मला आता नाव आठवेना, बरीकडं ते बोरगीकर सरांच्या असं एकदम किल्ला टाईप वर गेलो होतो. ते मला असं वाक्य बोलले की मी एवढे वर्ष प्रॅक्टिस करतोय पण जत शहरामध्ये कुठेही कसलाही बदल झाला नाही. 80 साली माणूस आलेला जर आता 2024ला आला तर तो कुठं सुद्धा चुकणार नाही, असं त्यांचं मत आहे, मी म्हणत नाही, बरोबर? मला तुम्ही आमदार करा. 12 वर्ष झालं नगर परिषद होऊन आपल्या नगर परिषदेला इमारत नाही. लाजीरवाणी बाब आहे की नाही सांगा? एवढं मोठं शहर आहे, एवढा मोठा तालुका आहे, तुम्ही साधी आम्हाला इमारत देत नाही नगर परिषदेची. मला तुम्ही आमदार करा, 2 महिन्याच्या आतमध्ये मी नगर परिषदेची इमारत तुम्हाला मंजूर करून आणून देतो. ती पण देखणी एकदा तुम्ही म्हणाल तशी तुम्ही डिझाईन करा. डिझायनर कोण आपला असेल मित्र त्याला सांगा की जत शहराला शोभेल असे डिझाईन त्यांना तयार करायची. 5 कोटी 10 कोटी आम्ही आणतो, कुठून पण आणतो, तुम्ही चिंता करू नका. आता इथं आमचे सगळे मित्र आहेत ना, सगळे तिथं वर बसलेलेच असतात सगळे साहेबांच्या बरोबर. आम्ही आणतो ना, आम्ही काम करणारे लोक आहोत. आता दुसरी भीती घालायला लागले की गोपीचंद दादागिरी करतोय, गोपीचंद आमदार झाला तर इथल्या व्यापाऱ्यांना इथल्या डॉक्टरांना त्रास होईल. तुमच्या कानावर आले की नाही असं आपोआप व्हायचं सुरू आहे. मी तुम्हाला शब्द देतो, अन्याय करणं आमचा स्वभाव नाही, अन्याय करणं आमचा स्वभाव नाही, अन्याय करणं आमच्या रक्तामध्ये नाही. मी त्या पिढीतनं येतोय, त्या समूहातनं येतोय की ज्या समूहानं एका मातंग मुलीची अब्रू गुंडानं लुटली म्हणून ज्याचा गाव गाड्याशी काही संबंध नव्हता, मेंढ्या राखत असणाऱ्या बापू बिरू वाटेगावकरांना बंदूक हातामध्ये घेतली आणि सगळ्या गुंडांचा रायनाट केला. त्यांचा काही मात्र संबंध नव्हता, त्यांच्यावरती तर कुणी अन्याय केला नव्हता. ते काय राजकारणी नव्हते, ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच नव्हते, काय होते, मेंढ्या राखत होते रानात. परंतु एका माझ्या मातंग बहिणीवरती कुणीतरी अत्याचार करतंय आणि त्यांना बोलायला गावात कुणी नाही म्हणून त्यांनी हातात कुऱ्हाड उचलली, हातात बंदूक उचलली आणि सलग 21 जणांना ठोकलं. किती जणांना? सलग 21 जणांना ठोकलं. त्या बापू बिरो वाटेगावकरांच्या रक्तातला हा गोपीचंद पडळकर आहे. जत शहरातल्या सगळ्या व्यापाऱ्यांना, जत शहरातल्या सगळ्या नामांकित डॉक्टर साहेबांना, इथल्या प्रत्येक व्यक्तीला मी आश्वासित करतोय, अन्याय करणं आमचा स्वभाव नाही. जो कुणी अन्याय तुमच्यावरती करेल तो माझ्या जवळचा जरी असला, माझा कार्यकर्ता असला, माझा राईट हँड लेफ्ट हँड जरी असला आणि त्यानं जर तुमच्यावरती अन्याय केला तर मी राईट आणि लेफ्ट हँड वाल्याची बाजू घेणार नाही, मी तुमची बाजू घेणार, तुमच्या पाठीमागे उभा राहणार. कारण जत शहराची बाजारपेठ ही नावाजलेली बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये आणखी काही येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला जे लोक त्रास देत आहेत ना ती त्रास बंदी करतो. तुम्हाला कोण लोक त्रास देत आहेत तुम्ही त्याची चिंता करू नका, पण कोणीतरी अफवा उठवतंय म्हणून त्या अफवेवरती तुम्ही लक्ष देऊ नये अशी माझी जत शहरातल्या सगळ्या प्रतिष्ठित मंडळींना माझी कळकळीची विनंती आहे. आणि जत तालुक्यामध्ये अनेक विषय आपण आता मार्गी लावतोय. गुड्डापूरच्या धानोबा देवीला आपण 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय.
बघा मी तिथे गेल्यानंतर गोपी साहेब त्यांची टीम होती की 11 कोटी रुपये कर्नाटक सरकारने दिले, महाराष्ट्र सरकारने 1 रुपया दिला नाही. बघा मी उमेदवार होण्यापूर्वी इथं कोणी आमदार होतं का नव्हतं? होतं का नव्हतं? महाराष्ट्र सरकार होतं की नव्हतं? तीर्थक्षेत्र आराखडा राज्याचा होता की नव्हता? सगळं होतं. अरे दानम्मा देवीला लाखो लोक कर्नाटक आणि महाराष्ट्रातले येतात. कर्नाटक सरकार 11 कोटी देतंय आणि तुम्ही 1 कोटी देत नाही. मी त्यांना सांगितलं होतं प्रस्ताव तुम्ही द्या, 2 महिन्याच्या आतमध्ये मी तुम्हाला 5 कोटी रुपयाचा निधी देतो. बोलल्याप्रमाणे 5 कोटी रुपये निधी दिला, टेंडर झालं, काम सुरू झालंय. नंतर माझ्याकडे आले बिळूरचे जीवनावर काका, झेडपी काका, लक्ष्मण जगोट, इथं काळ भैरवाचं मंदिर आहे आणि तुम्ही आम्हाला 3 कोटी रुपये दिले पाहिजे. मी म्हणलं तुम्ही मुंबईला या. गिरीश भाऊंच्याकडे गेलो, म्हणलं 3 कोटी रुपये आम्हाला पाहिजे. अरे म्हणजे तू विधान परिषदेचा आमदार आहे, तुला कुठं उभा राहायचं नाही, तू बाकीच्या आमदारापेक्षा जास्तीचा निधी द्यायला लागला. अहो म्हटलं मी द्या, उभा राहायचं का न राहायचं ते परत बघू, पण आता आमच्या लोकांना निधी पाहिजे. 15 दिवसाच्या आतमध्ये 3 कोटी रुपये मंजूर केले, टेंडर झालं, त्याचं काम सुरू. आता मी गुंडापूरच्या पुजारी महोदयांना सांगितलं, गोपी साहेबांना पण सांगितलं. काय सांगितलं? गुड्डापूर दानम्मा देवीच्या विकासाचा एक आराखडा चांगल्या आर्किटेक्ट करून तुम्ही तयार करा. 50 कोटी रुपयाचा किमान. किती? 50 कोटी रुपयाचा तुम्ही आराखडा तयार करा. तुम्हाला पाहिजे त्यामध्ये सुविधा घ्या. मी राज्य शिखर समितीच्या समोर हा प्रस्ताव आणून तो प्रस्ताव मंजूर करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून 50 कोटी रुपये मी तिथं मंजूर करून देतो. मी शब्द दिलाय त्यांना आणि तशा पद्धतीने करणार. का जे आमदार तुमचे प्रतिनिधी झाले, ज्यांनी तुमचं काम केलं, का नाही त्यांनी गुंडापूर दानम्मा देवीचा आराखडा केला? का नाही लक्ष दिलं तिथं? दुसरा मी विषय हातामध्ये घेतलाय की महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा दानम्मा देवीच्या गुंडापूर मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला करायचा आहे. केला पाहिजे की नाही केला पाहिजे? अरे आवाज इतका बारीक. केला पाहिजे ना. आणि त्या सगळ्या पुतळ्याची जबाबदारी, त्याला सरकारी पैसे खर्च करता येत नाहीत, पुतळ्याला चबुतऱ्याला करता येत आहे, तिथल्या सुशोभीकरणाला करता येत आहे. त्या पुतळ्याची जबाबदारी मी स्वतः घेतलेली आहे आणि डॉक्टर साहेबांना विनंती केली आहे, तुम्हाला विनंती करतोय, या महाराष्ट्रातला जो तुम्हाला टॉपचा शिल्पकार वाटतोय पुतळा बनवणारा, त्याच्याकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि तुम्ही त्याची ऑर्डर द्या. बाकीची व्यवस्था मी करून घेतो. हे मतासाठी नाही, अजिबात नाही. हे डोक्यातनं काढून टाका. का नाही ऐश्वरत पुतळा झाला? लिंगायत बहुल तालुका आहे, धनगर बहुल तालुका आहे, ना अहिल्यादेवीचा पुतळा ना महात्मा बसवेश्वरांचा पुतळा. अरे हे आमचे महापुरुष आहेत, हे आमचे आदर्श आहेत. यांचा इतिहास आमच्या पिढीला माहिती झाला पाहिजे, अखंड बहुजनांना माहिती झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला चांगल्या दर्जाची स्मारकं जत तालुक्यामध्ये बनवायची आहेत. एक गुड्डापूरला आणि दुसरं जत शहरामध्ये. तिथं तुम्ही जागा निश्चित करा. मी अगोदर तर महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाला 75 लाख रुपये दिले. 1 वर्ष झालं, टेंडर पण झालंय, त्याचं काम चालू करा. कोण टेंडर घेतलंय बघा. दुसरं पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या स्मारकाला 75 लाख रुपये मी दिलेले आहेत. ह्याच्या अगोदर हे नाही काम झालं. हे काम करण्यासाठी तुम्ही मला आमदार करा, बाकी काय नाही. आमदार काय फार मी आता आमदार आहेच ना, फक्त खालच्या सभागृहात नाही, मी वरच्या सभागृहात आहे. आमदार तर आहे ना, पण तुम्ही मला खालच्या सभागृहात पाठवल्यानंतर मी जत तालुक्यासाठी निधी खेचून आणू शकतो. आता जयंतराव पालकमंत्री होते, पतंगराव साहेब होते, इथं सगळे लोक गेले 90 पासूनचे पुढारी होते. म्हणजे पतंगराव साहेब 85ला झाले आणि आर पासून जयंतराव पासून 90 पासूनचे हे आमदार आहेत. 90 पासूनचा हिशोब करू. 90 पासून 2024 पर्यंत जत तालुक्याला आपल्या हक्काचा निधी आला नाही. आपल्या हक्काचा निधी आला नाही. आपल्याला 2 मार्गे निधी मिळतो. एक जिल्हा नियोजन सांगली, म्हणजे आपल्या जिल्ह्याचा एक आराखडा असतो, तो आराखडा किमान 800-900 कोटीचा असतो आपल्या जिल्ह्याचा आराखडा. आणि दुसरं राज्य सरकारकडून पैसे. जिल्ह्याच्या आराखड्यातनं तर आपल्या हक्काचे पैसे आहेत नाही सांगा. जतची विधानसभा तेवढे पैसे द्यायला पाहिजे, खानापूर त्यांना तेवढे पैसे, तासगाव कवटेमंकाळ त्यांचा निधी तेवढा, मिरज तिकडं पलूस कडेगाव, शिराळा वाळवा, सांगली. तुम्हाला निधीचं समान वाटप झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? साधं गणित आहे. पण झालं का? झालं का? नाही झालं. का नाही झालं? 2 प्रकारचे राजकारणी आपल्या जिल्ह्यात आहेत. एक आहे निर्णय प्रक्रियेतला राजकारणी
आणि दुसरा आहे त्या नेत्याचा कार्यकर्ता. म्हणजे कोण? पतंगराव साहेब. म्हणजे कोण? आर. म्हणजे कोण? जयंतराव. हे तिघं झाले निर्णय प्रक्रियेमध्ये. 14 वर्ष कॅबिनेट मंत्री, त्यांच्या हातामध्ये सगळी सत्ता. आणि आमचे खानापूर, आटपाडी, जत, कवटेमंकाळ हे त्यांचे कार्यकर्ते. हे पण नेते इथले, पण त्यांचे कार्यकर्ते. बरोबर आहे ना? त्यांच्या हातामध्ये निर्णय होता. त्यांनी आपला पण निधी पळवला आणि त्यांचा पण पळवला. आपला पण निधी पळवला, त्यांचा पण. आपल्याला दिले 10%, पळवले 90%. जत विधानसभा हा तालुका 2,87,000 हेक्टर क्षेत्र असणारा तालुका आहे. किती? 2,87,000 हेक्टर. पलूस तालुका आहे 28,000 हेक्टर. म्हणजे पलूसचा किती पट मोठा तालुका आहे आपला? 10 पट. त्यांचा काका, उमेदवारांचा काका ते पालकमंत्री होते. त्यांचा तालुका 28,000 हेक्टरचा. आणि या काय म्हणायचं त्यांना, मेवणीचा पोरगा यांचा तालुका 2,87,000 हेक्टरचा. निधी देताना काकानं पण विचार केला नाही. जतला जेवढा निधी दिला नाही त्याच्या 10 पट निधी पलूसला नेला. जतला जेवढा जयंतरावने निधी दिला नाही त्याच्या 10 पट पलूसला नेला. मला आमदार का करा म्हणतोय? मला तुम्ही आमदार करा. मी त्यांनी जेवढं 90 सालापासून पळवलेलं आहे, जबाबदारीनं बोलतोय. जयंतरावनं, पतंगराव साहेबांनी 90 सालापासून जेवढा निधी जत तालुक्याचा पळवलाय, आटपाडी, खानापूर, कवटेमंकाळचा पळवलाय, तुम्ही मला एकदा विधानसभेत पाठवा. मी 90 पासूनचा सगळा निधी पळवून इकडे आणतो, हिसकावून आणतो. आज आम्ही ओरडतोय, बोंबलतोय ना, आमचं जयंतरावनं पळवलं. मी जयंतरावला बोलायला लावतो की अरे गोपीचंद जतला सगळं पळवलं. ती हिंमत माझ्यामध्ये आहे. म्हणजे मी काय ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलतो अशातला विषय नाही. तो आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे की आमच्या हक्काचा पैसा तुम्ही पळवलाय. हिशोब जोपर्यंत बरोबर होत नाही तोपर्यंत मी पळवणार आणि मग समान वाटप होईल. अन्याय करणं आमचं धोरण नाही. बरोबर ना? मी जिल्हा नियोजनाला एक पत्र दिलं होतं आमदार झाल्याच्या दिवशी की 99 पासून, हे जेव्हा मंत्री झाले तेव्हापासून तुम्ही मला जिल्हा नियोजनाचा निधी कुठं कुठं दिलाय त्याची मला माहिती द्या. आता एक साधा प्रश्न एक नाही सांगा. जयंतराव पालकमंत्री होते, तुम्ही जिल्हा नियोजनचा पैसा, अरे 800 कोटीचं आपलं बजेट आहे. जिल्हा नियोजनकडे रेकॉर्ड नाही. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की जिल्हा नियोजन समितीकडे हे रेकॉर्ड नाही. तुम्ही पैसे कुठे दिले? अरे मग पैसे केले काय? तुम्ही पैसे खाल्ले? उद्या तुम्ही मला आमदार करा. जर मला संधी मिळाली ना, सगळं रेकॉर्ड काढतो आणि मी तुमच्या समोर देतो कुठला पैसा कुठे गेलाय. आणि जोपर्यंत हिशोब बरोबर होत नाही ना तोपर्यंत त्याला 1 रुपयाचा सुद्धा निधी देत नाही. 1 रुपयाचा सुद्धा निधी. त्याला काय करायचे करू दे. म्हणजे मी इतर तालुक्यावरती अन्यायाची भाषा करत नाही. अरे तुम्ही आमच्यावरती अन्याय केला, निसर्गानं आमच्यावरती कोप केला आणि परत इकडं पुढाऱ्याने आमच्यावरती कोप केला. म्हणजे आम्ही करायचं काय? जो दुष्काळी तालुका हाच दुष्काळी तालुक्याचा कलंक कृष्णामाईच्या पाण्यानं आपल्याला धुवून काढायचा आहे. आणि 2 वर्षाच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे जत तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणायची. कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे. हे करण्याची क्षमता सरकारमध्ये आहे. हे तुम्ही आम्ही करू शकत नाही. सरकार प्रचंड ताकद आहे, प्रचंड पॉवर असते सरकारनं. सरकार म्हणेल ते होत आहे, इतकी क्षमता सरकारमध्ये असते. अरे कुणी विचार पण केला नाही जतला MIDC करायची. आपली MIDC आहे जत मध्ये, माहित आहे ना तुम्हाला? किती हेक्टर मध्ये? 10 हेक्टर मध्ये. किती? त्यातली 5 एकर रिझर्व आहे. म्हणजे किती झाली? 20 एकरामध्ये. जतची MIDC आहे 20 एकरामध्ये आणि उमदीची MIDC होते 2000 एकरामध्ये. बघा विचार करा हे सगळा. त्यात 400 लोक कामाला आहेत इथल्या MIDC मध्ये. 40 कारखाने आहेत, त्याचे 10 बंद आहेत. 30 जेवढे कारखाने आहेत त्याचे 400 लोक कामाला आहेत. अरे आम्ही विजन घेऊन काम करणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही सगळी जबाबदार मंडळी आहात. नरेंद्र मोदी साहेबांसारखा माणूस या देशाला लाभलाय. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न हुशार माणूस महाराष्ट्राला लाभलाय. त्या माणसाला सगळे टार्गेट करायला लागले. आपल्या बहुजनांची जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीमागं प्रोटेक्शन उभा करणं ही आपली जबाबदारी आहे.
आपण बघत बसू नका, अरे पवारांचं असं झालं, पवारांचं तसं झालं, पवार 80 वर्षाचे झाले, ते अडचणीत आहेत, आपला बाप अडचणीत आल्यासारखं आपण वावरू नका. त्यात काय नाही, हे सिरियस घेऊ नका. हा राजकीय भाग आहे. पवार उद्या सत्तेत आले, आपल्याला काय देणार आहे? आपल्या तालुक्याला काय देणार आहे? हा नुसत्या जतचा विषय नव्हता. जत, मंगळवेढा, कवठेमंकाळ, मिरज पूर्व भाग, तासगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला, महाराष्ट्राचा अलीकडचा दक्षिणेकडचा भाग, मान, खटाव, फलटण, कोरेगाव, 13 तालुके दुष्काळी होते. 13. शरदचंद्रजी पवारांच्या नेतृत्वात 14 वर्षे सत्ता, तर महाराष्ट्रात 15 वर्षे होती. 50 कोटी निधी द्यायची. किती? 50 कोटी. ते बिलं काढायला जायचं मागच्या कॉन्ट्रॅक्टर्स. नवीन काम तर होतच नव्हतं. 50 कोटी काय होणार? नितीन गडकरी साहेबांच्याकडं केंद्रीय जलसंपदा खात्याचा चार्ज आला उमा भारती मॅडम कडून. ज्या दिवशी चार्ज आला त्याच दिवशी त्यांनी मुख्य सचिवांना महाराष्ट्राच्या आणि जलसंपदा खात्याच्या सचिवांना दिल्लीला बोलावून घेतलं. ज्या दिवशी चार्ज आला त्याच दिवशी, आणि त्यांनी सांगितलं, बोला महाराष्ट्रासाठी तुम्हाला काय पाहिजे, महाराष्ट्रासाठी तुम्हाला काय पाहिजे. आणि त्यांनी 3ऱ्या दिवशी महाराष्ट्रासाठी दिले 50,000 कोटी रुपये केंद्र सरकारकडून. किती? 50,000 कोटी. म्हणून या राज्यामध्ये प्रकल्प कामाला आले. हे काम आहे भाजपाच्या नेत्यांचं. जयंतरावनी 9 वर्ष अर्थसंकल्प मांडला. मोठ्या रोगावर सांगते, आम्ही 9 वर्ष महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. अरे अर्थसंकल्प तुम्ही 9 वर्ष मांडला, पण तुम्ही जतला काय दिलं? त्यामध्ये तुम्ही आटपाडीला काय दिलं? खानापूरला काय दिलं? शेतकऱ्याला काय दिलं? कष्टकऱ्याला काय दिलं? इथल्या युवकांना काय दिलं? विद्यार्थ्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? 18 पगड जातीचा महाराष्ट्र आहे, तुम्ही ओबीसीला काय दिलं? मायनर ओबीसीला काय दिलं? भटक्या विमुक्तांना काय दिलं? पालात राहणाऱ्या लोकांना काय दिलं? काय दिलं तुम्ही? 9 वर्ष कोट घालून ते ब्रिफकेस घेऊन तुम्ही फोटो तेवढा काढला. काय दिलं आम्हाला? काय दिलं नाही, काही देऊ शकत नाही. कारण यांची भावना चांगली नाही. आपल्याविषयी त्यांची भावना चांगली नाही. जत तालुका दुष्काळी राहिला पाहिजे आणि तिथला ऊस तोडीला मजूर आमच्या कारखान्यावरती आला पाहिजे आणि ही परंपरा कायम टिकली पाहिजे. अशा पद्धतीचं यांचं नियोजन आहे, अशा पद्धतीचं यांचं धोरण आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, तुम्ही ही निवडणूक हातामध्ये घ्या. आता पैशाचा प्रचंड वापर सुरू आहे. मला आता रिपोर्ट आला की 10,000 मताला देणार आहेत. 1 लाख मताला 10,000 रुपये पैसे द्यायचे असे लक्ष्मीपुत्र विश्वजित कदम यांनी ठरवलेलं आहे. 10,000 रुपये मताला 100 कोटी रुपये खर्च करायची तयारी आहे. बघा मग हे किती महत्वाचे आमदारकी, ही आमदारकी किती महत्वाची आहे. बघा की 10,000 ते पैसे द्यायला तयार आहेत. पैसे घेणाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. 10,000 हातात आले तरच, नाही तर मधले गाड्याने आणले हे समजा तुम्ही. मोठा घोळ होण्याची शक्यता आहे. आपण इतके पैसे देऊ शकत नाही. आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत, पण मी जत तालुक्याला सन्मान मिळवून देऊ शकतो. मी जत तालुक्याचं नाव महाराष्ट्रभर करू शकतो. मी आता मागणी केली सरकारकडे. काय मागणी केली? की आमचा तालुका सांगलीपासून शेवटचं गाव 150 किलोमीटर वरती आहे. बरोबर ना? 150 किलोमीटर वरती आहे. तर आमचं जत तालुक्याचं वेगळं RTO कार्यालय झालं पाहिजे. MH5859 काय नंबर येईल तो? MH58 जत, MH59 जत, MH60 जत. आपली मागणी योग्य आहे का? योग्य आहे. अरे अकलूज झालं, कराड झालं, फलटण झालं, जत का नाही? मी मागणी केली की जत RTO MH जे काय पुढे नंबर येईल ते झालं पाहिजे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, सरकार आल्यानंतर मी हे करून घेणार. जतचा ब्रँड वेगळा असला पाहिजे, जतचं नाव वेगळं असलं पाहिजे. ती क्षमता, ती ताकद या जत तालुक्यामध्ये आहे. पण आमची ताकदच आम्हाला कळाली नाही. आमची ताकद आम्हाला कळाली नाही. आम्ही कुणाच तरी कार्यकर्ते राहण्यामुळं आमचे 9 जिल्हा परिषदेचे सदस्य, पण आम्ही आम्हाला एक सभापती पद द्या की. अरे जत मध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही ठरवलं पाहिजे जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण होणार. आम्ही ठरवून देऊन जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल, आम्ही ठरवू तोच उपाध्यक्ष होईल. इतकी स्ट्रेंथ आपल्या तालुक्यामध्ये आहे. बरोबर, मी तुम्हाला काही चुकी सांगतोय. इतकी क्षमता आपल्याला आहे ना. आणि ते वन साइड करायचं आहे. लिंगायत आणि धनगर समाज इतक्या मोठ्या संख्येत असल्यामुळं लिंगायत समाजामध्ये सारखं काहीतरी रोज आपण. अरे परवा मी बोलत असताना एका फेक अकाउंटवरनं एक मेसेज टाकला. मी लगेच पोलीस स्टेशनला जाऊन बसलो.
पीआयना सांगितलं, एसटीना सांगितलं, डीवायएसटीना सांगितलं, कोण आहे याला शोधा, कोण आहे त्याला शोधा, कुणी पण असू दे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. परंतु मला ठाम विश्वास आहे हे एका वॉर रूम मधनं झालंय, एका वॉर रूम मधनं झालंय. पोलिसांचं काम आहे, पोलिसांना मी इथून सांगतोय तात्काळ उद्याच्या उद्या तो कोण आहे तो माणूस समोर आणा, त्याच्यावरती कारवाई करा. माणूस नसेल, फेक अकाउंट काढलाय त्याला समोर आणा ना. संभ्रम करायला लागले, का करायला लागले? महाराष्ट्राचं राजकारण काही ना काही म्हणलं तर ते जातीवरती जातच. कुणी जरी काय म्हणलं ना पुरोगामी महाराष्ट्र आहे, हे भाषणात सांगायपुरतं असतं, भाषणात सांगायपुरतं पुरोगामी महाराष्ट्र असतो आणि मग ते पुढे त्यांना जे काय करायचे करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोग झाले आतापर्यंत वेगवेगळ्या समूहाचे, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोग झाले वेगवेगळ्या समूहाचे. मला तुम्हाला विनंती करायची आहे माझ्या लिंगायत भावांना, आपली संख्या महाराष्ट्रात एवढी आहे, आमदार किती किती तिकीटच मिळत नाही. धनगरांची संख्या 2 नंबर महाराष्ट्रात, तिकीटच मिळत नाही. किती आपदा होती तुम्ही बघितलं 8 दिवसापूर्वी, तिकिटाचं काय काय होतं. का नाही तिकीट मिळत, का नाही तिकीट मिळत? कारण राजकीय उपद्रव तुमच्याकडे नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, ओमप्रकाश शेटे साहेब आहे, डॉक्टर राणी साहेब आहेत, तुम्ही सगळे आहेत, आपण सगळे विचारपूर्वक या राजकारणामध्ये पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आम्ही कुणावरती विरोधात नाही. अरे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावरती आमच्या लोकसंख्येप्रमाणे राजकीय सत्तेचा वाटा द्या ना. बरोबर आहे की नाही? बरोबर. ते म्हणजे तुमची किती संख्या असल्या तुम्ही नुसती मतं मारायची, बटन दाबायचं तुम्ही, हे नाही चालणार, हे चालणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, एक प्रयोग एवढा सक्सेस करा. माझा ह्यात वैयक्तिक काही स्वार्थ नाही, हा वैयक्तिक माझा स्वार्थ नाही. गोपीचंदला पाडण्यासाठी सगळी तयारी लागली, सगळे कामाला लागले. त्यांना माहित आहे हा आमदार झाल्यानंतर काय काय भानगडी राज्यात करणार आहे ते माहित आहे प्रस्तावित पुढाऱ्यांना. त्यांना ह्याला काही करून पाडा, काही अफवा उठवा, काही भीती घाला, काही करा. मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे, तुम्ही कुणी अफवाला बळी पडू नका. गरीब मराठा समाज ताकदीनं आपल्या बरोबर आहे, लिंगायत समाज, धनगर समाज, बौद्ध, चर्मकार, कुंभार, ढोर, नावी, सारी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोसी, वडर, बेडर, मुसलमान, लिंगायत, लोणारी समाज, कोळी समाज, हे छोटे छोटे पालात राहणारी लोक, बहुरूपी असेल, कुडमुड्या जोशी असेल, पिंगळ जोशी असेल, मर्याचा गाडेवाला असेल, गडक लक्ष्मीवाला असेल, हेडवी असेल, डोंबारी असेल, हे सगळी लोक, कैकाडी लोक असतील. अरे तुम्ही सगळेजण माझ्यासोबत या, एकदा बघा महाराष्ट्रात काय होऊ शकतं. अरे मी विधान परिषदेचा आमदार झालो, प्रत्येक समाजाची भूमिका मांडली आहे, प्रत्येक समाजाची, ज्यांना आमदार नाही त्यांची भूमिका मी सभागृहात मांडली आहे. मला अभिमान आहे या गोष्टीचा की त्या सभागृहामध्ये कधी प्रश्न चर्चिले गेले नाही त्या लोकांचे. अरे आज मी तुमच्या समोर बोलत असताना, तुम्ही या सभा मंडपात बसलेला असताना, जर शहराच्या बाजूला किमान 100 पाला असतील, किती किमान 100 पाला असतील. दिवाळी झाली 8 दिवसापूर्वी, आम्ही कालोले खाल्ले, कापड्या खाल्ल्या, लाडू खाल्ल्या, आम्ही फुलबाजे वाजवले, फटाकड्या वाजवल्या, साड्या आम्ही नवीन घेतल्या, कपडे नवीन घेतले, पोरांना बूट घेतले. पालातल्या पोरांना ना बूट मिळाला, ना कपडा मिळाला, ना फुलबाजा मिळाला, ना फटाकडे मिळाली, ना कानोला मिळाला, ना कापणी मिळाली, ना शंकरपाळी मिळाली. काय नाही, त्याची दिवाळी नाही. आणि आपण पण कधी बघायला गेलो नाही का? गेलो कोणी आपलं पालावरती दिवाळी झाली का बघायला? मला तुम्ही निवडून द्या. राज्य सरकारला पहिल्यांदा पालातल्या लोकांच्यासाठी वेगळं बजेट निर्माण करायला लावतो. मला तुम्ही निवडून द्या. राजकारणामध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड क्षमता आहे. त्या मुलांच्यासाठी शाळा, त्या मुलांच्यासाठी शाळेसाठी सोय, त्यांना राहायला घर नाही, त्यांना घर, त्यांना रेशन कार्ड नाही, त्यांना मतदान कार्ड नाही, त्यांच्याकडे कुठला आधार कार्ड नाही. द्याला मला निवडून, द्या मला निवडून. हे राजकारण एकदा महाराष्ट्र लेवलचं बघून तुम्ही मला निवडून द्या. हे इथले कुठले, अरे यांना काही कळत पण नाही, मंत्रालय त्यांना सोडत नाहीत आमदार बिला लावल्याशिवाय. अरे त्या मुंबईच्या फुटपाथ वरती असे 100-200 आमदार फिरतात, कोण काळ कुत्र ओळखत नाही त्यांना. तुमचा माणूस ब्रँड आहे की नाही सांगा. विधानसभेच्या आमदाराला हिरवा बिल्ला असतो, विधान परिषदेच्या आमदाराला लाल बिल्ला असतो. का?
त्याचा कोणी अपमान करू नये. विधान भवनामध्ये मंत्रालयात फिरताना शिपाई ह्याला ओळखावं, पोलिसांनी ह्याला ओळखावं, हात सोडत नाहीत. अरे गोपीचंदचा एक तर फोटो दाखवा की त्यानं बिल्ला लावलाय खिशाला. असा माणूस तुम्हाला फुकट मिळालाय हो, वापरून घ्या. मला दुसरं काही काम नाही, माझं BA कॉलेज नाही डॉक्टर साहेबांसारखं, माझं मोठं हॉस्पिटल नाही, मला ऑपरेशन करायला जावं लागत नाही, माझं सिलर्जी सारखं हॉस्पिटल नाही, इथं सगळे मोठे मोठे डॉक्टर बसले, असं माझं काहीच नाही हो. माझी सुविधा नाही, बँक नाही, कारखाना नाही, मी पूर्ण मोकळाकडे, पूर्ण मोकळा. 5 वर्ष तुम्ही मला सालगड्यासारखं वापरून घ्या, असा मोकळा माणूस तुम्हाला मिळणार नाही. मिळेल का सांगा? पूर्ण दिवस. आता काय मी निवडणुकीसाठीच फिरतो याच्यात नाही. मी 2006 सालापासून मी रोज कामात आहे. मी आतापर्यंत 20 लाख किलोमीटर फिरलोय. किती? 2006 पासून 2024 पर्यंत 20 लाख किलोमीटर फिरलोय. काय दुसरं कामच नाही ना मला, हेच काम आहे. 24 तास हे काम आहे. जर तालुक्यातल्या प्रत्येक गावला गाव फिरलो, प्रत्येक कुणी पण सांगायचं गावात आलो नाही असं एक माणूस नाही की त्या गावात गेलो नाही. वाड्या वस्तीवरती जातोय, लोकांच्यात जातोय, कामं करतोय. अरे जत तालुक्याच्या प्रत्येक विकासाचा शब्द मी लोकांना देऊन आलो. आणि कुठून आणणार आहे पैसे? मी त्यांना सांगितलं 90 पासून 2024 पर्यंत जेवढे आमदारांनी कामं केले त्याच्यापेक्षा दुप्पट कामं मी 5 वर्षात करणार. जत शहरामध्ये 90 सालापासून 2024 पर्यंत जेवढी कामं झाले त्याच्या दुप्पट कामं मी 5 वर्षात करणार. जबाबदारीने बोलतोय मी, असंच काय तर फेक टाकत नाही. हे रेकॉर्ड होतंय, हे तुम्ही मला उद्या दाखवू शकता. मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुमची 4 लोक ऐकतेत म्हणून मी जरा जास्त तुमच्याशी बोलायला लागलोय. तुम्ही जरा चेक करत करत जरी खडा टाकला तर 5-50 मताची गेम होऊ शकते. तुम्ही औषधाची स्क्रिप्ट लिहिता काय चाललंय, कसं वातावरण, गोपीचंद जरा बरं चाललंय एवढं बोलला तरी बरोबर की नाही? बरोबर. तुम्ही माझ्या विरोधात जरा एक वाक्य बोलला का 50 जाते. म्हणून मी तुम्हाला हटवायला लागलोय, म्हणून मी तुम्हाला समजावून सांगायला लागलोय की बाबांनो, मी यासाठी मला आमदार करा, यासाठी तुम्ही आमदार करा. आणि निवडणूक ही फार महत्वाची निवडणूक आहे. हे बघा, माझं एकट्याचं नुकसान नाही होणार. मी जबाबदारीने बोलतोय, माझं एकट्याचं नुकसान होणार नाही. जत तालुक्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं गोपीचंद निवडून आला नाही तर माझा काय बाप आमदार नव्हता, माझा बाप काही खासदार नव्हता, पडला तर काय मी लय वेळा पडलोय हो. मी काय पहिल्यांदाच असं निवडणूक लढतोय अशाचा विषय नाही. आता लोकांना मला मध्ये वाढी सांगून वाढी जे इतिहास आहे तो सांगायलाच पाहिजे ना. 2009ला पडलोय, 12ला जेपीला पडलोय, 14ला विधानसभेला पडलोय, 19ला लोकसभेला पडलोय, 19च्या विधानसभेला माझं डिपॉझिट पण गेलतो, तरी सुद्धा आमदार म्हणून तुमच्या समोर उभा आहे. आता पार्टीला माझ्याकडून अपेक्षा आहे, एवढ्या सगळ्या अडचणीतनं मला तिकीट दिलंय, मला तिकीट देऊ नका म्हणून सगळे जिल्ह्यातले सगळी लोक एक झालती. कोण कोण एक झालती ती 23 तारखेनंतर सांगतो मी तुम्हाला. आता मी त्या विषयावर बोललो तर आणि गडबड होऊन जाईल. मी त्या विषयावर आता बोलत नाही, परंतु 23 तारखेनंतर बोलतो. गोपीचंदला तिकीटच देऊ नका. अरे ह्याचं काही नाही. अरे गावाच्या गाव एक झालेत ना गोपीचंदसाठी. तुम्ही जाऊन बघा तालुक्यामध्ये, गावाच्या गाव एक आहे. एक बाज गाव आहे, 4000 मताचं लीड आहे. कुठलं गाव आहे काँग्रेसला सांगा 4000 मताचं लीड असणार? त्याला किती बी पोती वाटतं बाजमध्ये. त्याला मी आज आव्हान करतो विश्वजितला, तुझी सगळी ट्रकाला पैसे वाट. फटत नसतेच लोक. जतची लोक पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड स्वाभिमानी लोक आहेत. मी मतासाठी म्हणत नाही, माझी जुनी भाषणं काढून टाका. मराठवाड्यानंतर राजकीय जाण असलेला कुठला तालुका आहे पश्चिम महाराष्ट्रातला, तर तो फक्त जत आहे. ज्याला लगेच कळतं काय करायचं, लगेच कळतं. इतके हुशार लोक आहेत ना. दुष्काळामुळे इतकी संधी मिळाली आपल्या लोकांना. त्रास झाला. जिल्हा परिषद मध्ये तुम्ही जावा. आज तुम्ही उद्या सकाळी जिल्हा परिषद मध्ये जावा. तुम्हाला 10 सरपंच भेटले तर त्यातले 7 सरपंच जतचे भेटतात. वस्तुस्थिती आहे. तुम्ही कलेक्टर ऑफिसला जावा, तुम्हाला 10 लोक भेटली त्यातली 7 जतची भेटणार. मंत्रालयामध्ये सरपंच फार कमी येतात, पण तिथं पण तुम्हाला जतचेच गडी दिसणार तुम्हाला. का असं होतंय? जागृती आहे.
का असं होतंय? अभ्यास केलाय. सरपंचाला सगळ्या योजना 90% सरपंचांना माहीत आहे. आणि तरुण तडफदार सरपंच आता जत तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. तरुण तडफदार सरपंच जत तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आहे की ज्यांना गावासाठी काहीतरी करायची मनापासूनची इच्छा आहे, पण त्यांना पाठबळ नव्हतं. कुणाला जायचं? सोबत आहे मंत्रालय, कुणाला जाणार? तुम्ही आता एकदम टॉपचे डॉक्टर आहात, करोडपती आहात, मोठं हॉस्पिटल आहे, गाडी आहे तुमच्याकडं, मर्सडी आहे, BMW आहे, सगळं आहे. उद्या तुम्ही मंत्रालय जायचं आहे, कोण सोडलं आतमध्ये तुम्हाला सांगा? मंत्रालयाच्या गेटवर तुम्ही गेलाय आणि तुम्हाला मंत्रालय जायचं आहे, आपला हाताचा माणूसच नाही, सोडणार कोण? बरं सोडलं तिथनं जाऊन बसणार कोणाकडं? केबिन एक पण नाही आपल्याकडं. आम्ही मस्त संख्येनं मोठा आहे, केबिन नाही, बसायचं कोणाकडं? ते केबिन मिळवण्यासाठी, त्या पास मिळवण्यासाठी, स्वाभिमान मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं लिंगायत समाजासाठी पहिल्यांदा महात्मा बसवेश्वर यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ केलं. त्याला 75 वर्ष जावी लागली. किती? 75 वर्ष गेली आपलं महामंडळ व्हायला. ते पण देवेंद्रजींच्या मुळे झालं. आज त्या महामंडळावरती आपला पोरगा उपाध्यक्ष म्हणून जाईल. अध्यक्ष ओबीसी मंत्री आहे, उपाध्यक्ष म्हणून आपला पोरगा जाईल. त्याला लाल दिव्याची गाडी येईल. आता लाल दिवा वापरता येत नाही, पण महाराष्ट्र शासनाची गाडी येईल. त्याला एक PA येईल, मुंबईमध्ये ऑफिस येईल. हे योग्य आहे का? अयोग्य आहे? हे का नाही झालं याच्या अगोदर? 3 सदस्य जातील त्या महामंडळावरती. राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल, आजूबाजूला सगळे अधिकारी घेरड्या घालतील. राजसत्तेमध्ये इतकी ताकद असते, राजसत्तेमध्ये इतकी ताकद असते. हे भारतीय जनता पार्टीनं केलं. हे नुसत्या लिंगायत समाजाचं नाही, रामोशी समाजाचं केलंय, वडार समाजाचं केलंय, गुरव समाजाचं केलंय. गुरव समाज किती असतो गावात? मोठ्या गावात 2 घरं, जर शहरामध्ये जास्त असतील. एवढ्या मायनर समाजाचा सुद्धा विचार आपल्या सरकारनं केलाय. नाभिक समाजासाठी महामंडळ स्थापन केलंय, लोहार समाजासाठी महामंडळ स्थापन केलंय, लोणारी समाजासाठी महामंडळ स्थापन केलंय. सत्तेचं जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही, तोपर्यंत छोट्या छोट्या घटकांना न्याय मिळत नाही. हे आपल्या सरकारचं धोरण आहे. आणि म्हणून आपल्यापर्यंत आता त्या सत्ता पोहोचतायत. आणि म्हणून आपण सरकारला धन्यवाद देण्यासाठी आपण भाजपच्या बरोबर उभं राहावं, महायुतीच्या सोबत उभं राहावं. ज्या काय अफवा पसरवल्या जात आहेत त्या अफवांच्या बाबतीमध्ये तुम्ही सुद्धा तुमचं मत व्यक्त केलं पाहिजे, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मी स्वतः काय बोललो तर तुम्ही मला जबाबदार धरा ना. कुणी तर अकाउंट काढतंय, कुणी तर भांडण काढतं. आता त्या फेसबुकवरती काय काय मॉक करते तुम्हाला माहित आहे. आणि उद्या काही करून टाकतील सोशल मीडियामध्ये. 4-5 दिवसावरती निवडणूक आलेली आहे आणि हे सगळे व्हायबल झालेले लोक आहेत. तुम्ही सोशल मीडियाच्या कुठल्याच विषयावरती विश्वास ठेवू नका, अशी माझी तुम्हाला कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. आणि मी जत विधानसभा मतदारसंघ का निवडला त्याला कारण आहे डॉक्टर आरडी साहेब, त्याला कारण आहे चंद्रशेखर गोपी साहेब, त्याला कारण आहे आप्पासाहेब नामत साहेब, त्याला कारण आहे जीवांवर काका, झेडपी काका, त्याला कारण आहे संजय तेली, त्याला कारण आहे डॉक्टर हिट्टी, त्याला कारण आहे तिकडं RK पाटील साहेब, त्यांची मुलं विजय पाटील नातू, त्यांचं किरण पाटील, तिकडं बोरामणी चेअरमन, लिंबाजी माळी, ही सगळी लोक माझ्याकडे आली. मी असा तिकडं आलो नाही. या लोकांनी मला घोड्यावरती बसवलं, इकडं चल, इकडं चल, इकडं चल. आता इकडं आलोय तर असं झालं तसं झालं, असा प्रकार सुरू आहे. ही जबाबदारी सगळी या वरिष्ठ लोकांची आहे. त्यांनी मला इथं आणलेलं आहे, त्यांच्या विश्वासावरती मी इथं आलोय. हे कुणी असं समजायचं कारण नाही की गोपीचंद आला अन्याय केला, अजिबात नाही. त्या सगळ्या लोकांना तुम्ही विचारा की त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इथं उमेदवारी केली पाहिजे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आता इकडं आलोय. आता सगळी जबाबदारी तुमच्याकडे आहे. तुम्हाला माझी विनंती आहे की हा प्रयोग तुम्ही यशस्वी करा, 5 वर्षासाठी करा. सगळे तुम्ही सगळ्यांना आमदार केले हो, मला एकदा करून बघा, चेक करून बघा. मी नुसतं मोठं बोलतोय, तुम्हाला कळलं ना कामातलं. आता हे ओमप्रकाश शेटे साहेब इथं आहे, मी तेव्हा आमदार पण नव्हतो. आपल्या सरकारचं काम कसं चालतंय बघा. 2 ऑपरेशन अशी होती की त्यांना 8 लाख रुपये खर्च होता. किती? 8 लाख रुपये दोघांना खर्च होता. आता ह्यांच्या मुख्यमंत्री सहायता कक्षावरून किती मिळत होते? 1 लाख रुपये, बरोबर. विशेष बाब म्हणलं तर 2 लाख रुपये.
त्यांची एकही रुपया भरायची तयारी नव्हती. ते आले माझ्याकडं आणि शेटे साहेबांचा दौरा होता. मी त्यांना म्हणलं शेटे साहेबांचा दौरा आहे, तुम्ही या. मग त्यांना घेतलं, ह्यांच्याकडे गेलो आणि गाडीत बसून सिनर्जी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर तिथं त्यांचा कार्यक्रम होता. तिथून बाहेर आलो. कृपामाई हॉस्पिटलच्या बाहेर गाडी थांबवली आणि गाडीत बसून त्यांनी पत्र दिलं, दोन्ही रुग्णांचे 8-8 लाख रुपयाचे उपचार मोफत करून टाकले. काय केलं? मोफत करून टाकले. मोफत. किडन्या बदलणं, हार्ट बदलणं, ब्रेनचं. अरे या माणसाने इतकं काम केलंय ना, मला खरं तर तुम्हाला तर पुढं आयुष्यात काही गरज नाही आशीर्वादाची. इतके आशीर्वाद लोकांचे यांना मिळाले, इतके आशीर्वाद. आता त्याच्या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं? हे जे सगळे आहेत ना हॉस्पिटल धर्मादायचे, हे हॉस्पिटल उपचार केलं नुसतं रेकॉर्ड करायचे, रेकॉर्ड. आता आपल्या साहेबांनी काय केलंय? मुंबईमधनं ते सांगतील की आज रुग्णावरती उपचार करायचा, कागदोपत्री रेकॉर्ड करायचं नाही, 30-30 लाखापर्यंत मोफत उपचार, अशी आता प्रक्रिया आपल्या सरकारनं राबवलेली आहे. मी जास्त का बोलतो, मुख्यमंत्री यायचे होते म्हणून म्हणाले तुम्ही उठून जाताल, आमचा घोटाळा होईल.